श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींवर विश्वास ठेवलेला कधीच वाया जात नाही, म्हणून स्वामींवर अढळ विश्वास ठेवा, सेवा करत राहा. स्वामी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या भक्तांशी संवाद साधत असतात. हा व्हिडिओ समोर आला म्हणजे स्वामींना तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मग स्वामी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगत आहेत हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका आणि ही कथा शेवटपर्यंत ऐका. शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच स्वामींचा संदेश समजेल आणि तुमच्या आयुष्यात जे संकट चालू आहे त्यावर तुम्हाला उत्तरही मिळेल आणि त्यातून कसे बाहेर पडणार ही काळजी स्वतः स्वामी घेतात. पण त्यासाठी तुम्ही स्वामींच्या वचनांवर, स्वामींच्या विचारांवर चालणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांची नामस्मरण हे कधीच सोडू नका. चला आपल्याला स्वामी ह्या व्हिडिओमध्ये काय सांगत आहेत हे ऐकूया. पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामींचे विचार, प्रेरणा, संदेश आणि सत्यकथा सांगत असतो. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. आणि कथा आवडल्यास आणि तुम्हाला स्वामींचा संदेश मिळाल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर स्वामींना काय सांगायचं आहे ते आपण एका कथेतून पाहूया. सकाळचा गारवा हळूहळू निखळून ऊन टोकदार व्हायला लागलं होतं. गावातील एका घराच्या अंगणात एक तरुण आपली बाग आनंदाने फुलवत होता. झाडांना पाणी देणं, फुलझाडांची निगा राखणं या कामात तो इतका रममान झाला होता की डोक्यावरचा सूर्य कधी रणरणत उभा राहिला हेही त्याच्या लक्षात आलं नाही. एक तरुण बागेत काम करीत होता. सूर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाही हे पाहून त्याची आई घरातून ओरडली, "अरे गोविंदा, ऊन कोण रणरणत आहे, घरात ये ना. वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर." 2-3 वेळा सांगूनही आपला मुलगा बोलण्याकडे लक्ष देत नाही असं पाहून त्या बाईने 4-5 वर्षाच्या नातवाला म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं. आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता त्याच्या आईवर भडकून म्हणाला, "अगं आई, ऊन तापले आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलंस, त्याला उन्हाचा त्रास नाही होणार का?" त्या तरुणीची आई मुद्दाम म्हणाली, "ऊन लागतं तर लागतं, त्यात विशेष काय आहे?" तो तरुण म्हणाला, "आई, तो माझा मुलगा आहे, त्याला ऊन लागतंय म्हणून नुसता त्यालाच त्रास होत नाही तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जीवाची तगमग होऊ लागली आहे." यावर आई म्हणाली, "मग गोविंदा, तू असा विचार कर की तुझ्या मुलाला ऊन लागतच. जशी तुझ्या जीवाची तगमग सुरू झाली तशी तगमग तू मगापासून उन्हात करीत असल्यामुळे माझ्या जीवाची तगमग होत नसेल का?" वृद्ध व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तिवाद ऐकून गोविंद निमूटपणे कुदळ कोयतू उचलून बागेतून हसत हसत घरात गेला. या कथेचं तात्पर्य असं आहे भाविकांनो, स्वतः पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया आणि काळजी खऱ्या अर्थाने समजत नाही. ह्याबद्दल आपण अजून थोडीशी माहिती पाहूया एका नवीन कथेच्या आधारे. छोटासा मंगेश शाळेतून घरी आला. थोडा थकलेला आणि खूप भुकेलेला होता. आई स्वयंपाकघरात काम करत होती. मंगेश म्हणाला, "आई, भूक लागली रे, लगेच जेवण दे ना." आई म्हणाली, "थोडं थांब, पान वाढते." पण मंगेश आधीच अधीर झाला, रडायला लागला. आईने हसत हसत एक गरम गरम पोळी तव्यावरून थेट त्याच्या ताटात टाकली. काही वर्षांनी मोठा झालेला मंगेश स्वतः ऑफिसतून दमून घरी आला. त्याचा छोटा मुलगा त्याच्यासारखा ओरडत म्हणाला, "बाबा, खूप भूक लागली आहे." आता मंगेशला आपल्या आईचा संयम, तिचं प्रेम आठवलं. तो हसून ताबडतोब मुलासाठी जेवण वाढायला गेला. या कथेचं तात्पर्य असं, पालकांच्या प्रेमाची खरी किंमत कळायला वेळ आल्यावरच ते सर्व आपल्याला उमगते. अशीच अजून एक कथा. एक वृद्ध बाबा गावाबाहेर झाडाखाली बसलेलं असतं. त्याच्या मुलाने एके दिवशी विचारलं, "बाबा, इतक्या उन्हात तुम्ही इथे का बसता?" बाबा हसून म्हणाले, "जेव्हा मी तुझ्या वयाचं होतं तेव्हा हे झाड लावलं होतं. त्यावेळी मी याला रोज पाणी घातलं, रक्षण केलं. आता याचं फळ मी सावलीच्या रूपात घेतो.
मुलगा थोडा गडबडला आणि आपल्या पालकांनी दिलेलं प्रेम आणि आधार सहज आठवलं. ह्या कथेचं तात्पर्य असं आहे भाविकांनो, पालकांचं प्रेम हे झाडासारखं असतं. वेळ लागतो पण एकदा फुलल्यावर आयुष्यभर आपल्याला सावली देतं. लहानसा रोहन आपल्या वडिलांसोबत दिवाळीसाठी झाडू विकत घ्यायला गेला. दुकानदाराने नवीन झाडू दाखवले पण थोडे महाग होते. वडिलांनी हात थोडा मागे घेतला तर रोहन छोट्याशा हाताने वडिलांच्या खिशातला एक नाणं बाहेर काढून दुकानदाराला दिला. तो म्हणाला, बाबा मी पण थोडं देतो. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला उमगलं, प्रेम देणं वयावर नाही मनावर अवलंबून असतो. प्रेम देण्यासाठी मोठं होण्याची गरज नसते. प्रेम भाव महत्वाचा असतो. शाळा सुटल्यानंतर नंदन धावत घरी आला. त्याने पाहिलं की आई जरा हळूहळू काम करते. आई तू आज इतकी संत का? आई थकून हसली. काही उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी ननंद आजारी पडला आणि अंगात ताप भरला. तोही हळूहळू चालायला लागलं. तेव्हा त्याला समजलं शरीर थकलं की गती आपोआप मंदावते. त्याने आईजवळ जाऊन मिठी मारली. मित्रांनो, या कथेचं तात्पर्य असं की इतरांच्या थकव्यांचा आदर करणं शिकायला वेळ लागत नाही, फक्त थोडं अनुभव घ्यायला लागतं. शहरातल्या एका गजबजलेल्या रस्त्यावर एक श्रीमंत व्यापारी आपल्या लहानग्या मुलाला घेऊन फटाक्याचे दुकान पाहायला गेला होता. रंगीबेरंगी दिवे, फटाके, खेळणी याने सारा रस्ता उजळला होता. लहानगा राहुल डोळे विस्फाळून सगळं पाहत होता. त्याने लगेचच बोट दाखवत म्हणाला, बाबा ते फटाके घेऊया ना आणि तो मोठा फुगा देखील. व्यापारी हसला आणि म्हणाला, ठीक आहे बेटा, पण त्याआधी तुला एक गोष्ट शिकायची आहे. त्याने राहुलला हात धरून रस्त्याच्या कडेला नेलं. तिथे एक गरीब मुलगा एकदम साधे कपडे घालून हातात फुगे विकत होता. व्यापाऱ्याने विचारलं, बेटा सांग, या फुग्याच्या मुलाकडे काय कमी आहे? राहुल गोंधळला. मग व्यापारी म्हणाला, त्याच्याकडे फटाके नाहीत, सुंदर कपडे नाहीत, पण तरीही तो हसतोय आणि स्वतःच्या मेहनतीवर कमावतोय. राहुल विचारात पडला. व्यापाऱ्याने मग राहुलला फुगे विकण्याच्या त्या मुलाकडे फुगा घेतला आणि मुलाला पैसे थोडे जास्त दिले. राहुलला समजलं, हसत राहणं, मेहनत करणं आणि दिलेल्या परिस्थितीत समाधान मानणं हेच खरे आनंदाचं गुपित आहे. त्या दिवशी राहुलने फटाक्याच्या मागे हट्ट केला नाही. या कथेचं तात्पर्य असं आहे, संपत्तीपेक्षा समाधान आणि मेहनत माणसाच्या खऱ्या अर्थाने श्रीमंत करतात. एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या शेतीवर राबत होता. त्याची शेती लहान होती पण त्याचं श्रम आणि निष्ठा मोठी होती. एका दिवशी तेथून एक श्रीमंत जमीनदार गाडीतून जात होता. त्याने शेतकऱ्याला उन्हात घाम गाळताना पाहिलं. तो थांबला आणि विचारला, का रे बाबा, एवढा घाम गाळतोस, हातात काय येणार? शेवटी काहीच नाही. शेतकरी हसला आणि म्हणाला, साहेब, मातीचा घास खातो पण समाधानानं झोपतो. तुमच्याकडे सोनं आहे पण झोप येते का? जमीनदार गप्प झाला. रात्री घरी परतल्यावर त्याने पहिल्यांदा आपल्या मोठ्या बंगल्यातला शांत झोपण्याचा प्रयत्न केला, पण ताटकळतच राहिला. मनात विचार आला, शेतकऱ्याकडे संपत्ती नाही पण शांती आहे. माझ्याकडे संपत्ती आहे पण शांती नाही. त्याने ठरवलं, दुसऱ्यांच्या श्रमाचा अपमान करायचा नाही, उलट त्यांना समजून घ्यायचं. ह्या कथेचं तात्पर्य असं आहे, खरा श्रीमंत तोच ज्याच्या मनात समाधान आणि शांती आहे. भाविकांनो, वरील सर्व कथांमध्ये स्वामींनी आपल्याला काही ना काहीतरी संदेश दिला आहे. मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला ह्यामधून एखादा संदेश मिळाला आहे जो जीवनात तुमच्या नक्कीच उपयोगी पडणार आहे आणि आता ज्या प्रसंगात आहे त्यातून निघण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे स्वामींवर अढळ विश्वास ठेवून त्यांच्या नामस्मरणात रममान राहा आणि आमच्या चॅनलशी जोडून राहा, जेणेकरून स्वामींची आठवण सतत तुमच्या मनात राहील. म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.